तर नॉन स्ट्राईक एंडला आपण बघतोय स्वप्नील गायकवाड. यावेळेला मात्र आपण बघतोय बॅटची कडा, पंचांचं बोट आकाशाकडे आणि प्रसाद यादवचा खेळ संपलाय. लगातार 3 चेंडूवरती निष्प्रभ करून ठेवलं. खूप सुंदर गोलंदाजी आणि इथे पहिला धक्का. हलचेक यावेळेला लोडू पाठीमागे स्क्वेडलेगच्या खेळाडूकडून इथे मिस फील्ड बघायला मिळाली. लोअर फुलटॉस चेंडू होता. चान्स होता इथे मोठ्या शॉटसाठी, पण तसा शॉट मात्र बघायला मिळाला. स्क्वेडलेग एरियामधून डीपमधून पाठीमागे कव्हर बघायला मिळाला आणि ही पहिली धाव इथे बघायला मिळाली. ऑन स्ट्राईक यावेळेला स्वप्नील गायकवाड यांना आपण बघणार आहोत. इथे आपण बघतोय इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न होता आणि किंबहुना आपण असंही म्हणू शकतो की स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न होता, परंतु बॅट आणि बॉलचं कनेक्शन नाही आहे. आतापर्यंत आपण बघतोय की अचूक टप्प्यांवरती गुडलेन्स स्पॉटवरती खूप चांगला वापर केला आहे फलंदाजांना नामोहरम करण्यासाठी आणि अचूक टप्पा इथे आपण बघतोय. गोलंदाज मनोहर अतिशय प्रभावी कामगिरी केली आहे. पुन्हा यावेळेला गुडलेन्स स्पॉटमध्ये डबा बॅकफुटला येत असताना आपण बघितलं, पंच केलं आणि फॉलो थ्रूमध्ये डायरेक्टली चेंडूला स्लॅप मारून थ्रो करण्याचा प्रयत्न होता, पण इथे तसं नाही बघायला मिळालं आणि या चांगल्या चेंडूसोबत इथे षटक संपलं पहिल्या क्रमांकाचं आणि तुर्तास एक गडी गमावल्याच्या नंतर रायगड रॉयल्स संघाची परिस्थिती 2 धावा आहेत. पहिलं षटक निश्चितपणे डेफिनेटली आता एक निराशाजनक सुरुवात मैदानाच्या आतमध्ये आपण बघितली. आता या निराशेतून एक आशावाद दोन्ही खेळाडूंच्या मनामध्ये असणं गरजेचं आहे, आशावाद पुढे जाण्यासाठी. आणि आता गोलंदाजी मार्गवरती अशोक कदम गोलंदाजी मार्कवरती आलेत. पहिल्या षटकामध्ये मनोहर यांनी अतिशय दर्जेदार गोलंदाजी केलेली असताना रायगड रॉयल्स संघाला प्रचंड टेन्शन त्यानं वाढवलेलं आहे. आता हे टेन्शन वाढवण्याचं काम पुन्हा एकदा अशोक कदम यांच्याकडे. यावेळेला लेग ग्लान्स करण्याचा प्रयत्न होता. इथे जेल सुटला स्क्वेअर लेगचा खेळाडू, मिस फील्ड झाली आणि ही विकेट जर आली असती तर अजून टीम टेन्शनमध्ये बघायला मिळाली असते रायगड रॉयल्स, पण असं नाही घडलं. मिस फील्ड आणि विशेषतः आपण बघतो की सुरुवातीच्या टॉप बॅटिंग ऑर्डरमध्ये ज्यावेळी तुम्ही चुका करता तेव्हा सुरुवातीची टॉप बॅटिंग ऑर्डर तुम्हाला डिस्ट्रॉय करण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करते. त्यामुळे अशा वेळेला चुका होणं हे डेफिनेटली महागडं समजलं जातं. परंतु त्या तुलनेने आपण बघतो की मिडल ऑर्डर देखील चांगले बॅटर असतात, पण जेव्हा अगदी 5-6 नंबरच्या पुढे बॅटर असतात आणि विशेषतः गाव चॅम्पियनमध्ये मी म्हणेल की सुरुवातीचे काही बॅटर महत्त्वाचे राहतात. त्याच्यानंतर आपण बघतो की ऑलराऊंडर्स असतात, त्याच्यानंतर त्याच्यानंतर जर बघायला गेलं तर बॉलर्स. परंतु ॲज अ बॅटिंगचा विचार आपण करता सुरुवातीच्या विकेट्स ह्या डेफिनेटली महत्त्वाच्या राहतात आणि सुरुवातीच्या चुका तुम्हाला मॅचवरती निगेटिव्ह इम्पॅक्ट बघायला मिळतो. आणि यावेळेला इनसाइड आउट शॉट खूप चांगला खेळला आहे आणि ऑफ ड्राईव्हचा स्ट्रोक एक्स्ट्रा कव्हरमध्ये फोडलाय. 4 धावांसाठी चौकार. या चौकाराच्या मदतीने धावसंख्या जाते पुढे. धावसंख्येकडे जाऊयात. धावसंख्या आतापर्यंत 8 वरती जाऊन पोहोचलेली आहे. धावसंख्या आपण बघतोय 8 वरती जाऊन पोहोचली.
इथे पाठीमागे आपण बघतोय स्क्वेअर लेग एरियामध्ये जर थ्रो योग्य वेळी हातात आला असता पण हरकत नाही. एक सिंगल बघायला मिळाली. सिंगलच्या मदतीने कोणती धाव येणार नाही, सॉरी, एकही धाव इथे आली नाही. धाव घेण्याचा प्रयत्न होता आणि योग्य वेळी नकारही बघायला मिळाला इथे. त्यावेळेला यॉर्क लेंथवरती अटॅक केलाय आणि पाईनवरती आलेला चेंडू लेग ग्लान्स करण्याचा प्रयत्न होता. दरम्यान इथे डबल धावा या दरम्यान येथील आणि एकेरीला दुहेरीमध्ये कन्वर्ट केले. धावसंख्या 2ने जाते पुढे, धावसंख्या 10 वरती जाऊन पोहोचेल. अजूनही पॉवर प्लेचं षटक आपण बघतो मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. यो जमी पर बैठकर क्यों आसमान देखता है, परों को खोल जमाना सिर्फ उडान देखता है. पंख खोलण्याचा प्रयत्न होता पण पुन्हा भरारी नाही घेता आली. पाठीमागून क्षेत्ररक्षक आणि वाईडिश लॉंग ऑन एरियामध्ये धावत येत असताना एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या जाते पुढे आणि आतापर्यंत 1.5 चेंडूंचा खेळ झाल्यानंतर 11 ही परिस्थिती, एक गडी गमावल्यानंतर रायगड रॉयल संघ निराशाजनक सुरुवात आहे. पाठीमागे पुन्हा एकदा दर्जेदार चेंडू आहे, सुंदर गोलंदाजी आहे आणि पाठीमागे आपण बघतोय की गोलंदाज स्वतः विकेट किपरच्या त्या पोटेन्शियलसाठी टाळ्या वाजवताना बघायला मिळाला. ही गोष्ट महत्त्वाची राहते आणि एखाद्या बॉलरचं यश किंवा अपयश हे सगळं विकेट किपर किंवा फिल्डरच्या भोवती असतं. या षटकामध्ये निश्चितपणे चांगलं काम बघायला मिळतं गोलंदाजाचं. अशोक कदम यांनी या षटकामध्ये केवळ 9 धावा खर्च केल्या, तर विकेटची एक संधी देखील निर्माण केली होती पण विकेट येऊ शकली नाही. 2 षटकांचा खेळ संपला, धावसंख्या 11. आणि यावेळेला मात्र शॉट चांगला आहे, फटका जबरदस्त आहे आणि मुख्य पंचांनी सांगितलंय हा चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी यलगार षटकार. शिवछत्रपतींचा छावा, मिळाल्या 6 धावा. माननीय अजय उंद्रे, प्रोप्रायटर चिंतामणी ग्रुप ऑफ कंपनीज यांचा उत्तुंग षटकार. धावसंख्या 6च्या मदतीने धावसंख्या पुढे जाईल आणि प्रज्वल गायकवाड यांना आपण बघतोय खूप चांगला सूर बसलाय. व्हाईट बॉल आला, धावसंख्या 1 ने पुढे, धावसंख्या 18. इथे बघायचं प्रयत्न चांगला होता. पाठीमागून डीपमधून खेळाडू धावत येईल तोपर्यंत 1ला डबलमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न, बघता बघता दुसरी धाव देखील आली आणि आताच्या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या दुसरं दशक इथे कंप्लीट होत आहे आणि 20 ऑन द बोर्ड. तिसरं षटक आपण बघतोय मनोहर पुन्हा गोलंदाजी मार्कवरती आहेत. पहिल्या षटकामध्ये जबरदस्त प्रवास राहिला होता त्यांचा आणि यावेळेला मात्र त्यांचा प्रवास महागडा होतो आहे. पॉवर प्ले संपल्यानंतर हे 2 खेळाडू कमालीचे सेट झालेत आणि इथे प्रज्वलच्या बॅटमधून पुन्हा एकदा षटकार येतोय. शिवछत्रपतींचा छावा, मिळाल्या 6 धावा. माननीय अजय उंद्रे, प्रोप्रायटर चिंतामणी ग्रुप ऑफ कंपनीज यांचा उत्तुंग षटकार. या षटकामध्ये मनोहर यांनी 2 षटकार खाल्लेत. पाठीमागचं षटक विचार केला खूप कमी धावांचं होतं.
आणि आज जर बघायला गेले तर लाईनमॅन जरा जास्त ॲक्टिव्ह झालेत. असं का बघायला मिळतंय? तर आपण बघतो की बॉल जर हरला तर डायरेक्ट नवीन बॉल येणार आहे आणि नवीन बॉलवरती आपण बघतो की गादी खूप जास्त असते, त्यामुळे मोठे शॉट नाही बघायला मिळत. आणि टीमचं हित लक्षात ठेवून आपण बघतो की संघाचे खेळाडू बॉल शोधण्यासाठी जात आहेत आणि हे एक विशेष गोष्ट आपण बघतो इथे. त्यावेळेला खोलवरती टप्प्यातला चेंडू होता, चांगला चेंडू गोलंदाजाचा, दरम्यान एक सिंगल. आणि हे क्रिकेट आहे, तुम्हाला डिफेन्स आणि आक्रमणाचा चांगला ताळमेळ साधता आला तर धावसंख्या निश्चितपणे चांगली बघायला मिळत असते. धावसंख्या 1 ने जाते पुढे, धावसंख्या 27 वरती धावफलक जाऊन पोहोचलाय. या वेळेला फक्त आपण बघतोय अगदी फुलटॉस चेंडू असून सुद्धा इथे केवळ एक सिंगल काढण्यात येते. आता एक सिंगल का काढली गेली? मला असं वाटतं की एका बाजूला प्रज्वल खूप चांगला सेट झालाय आणि तुम्हाला हे ओळखता आलं पाहिजे की माझ्यापेक्षा माझा सिनियर सोबतचा खेळाडू आज जरा जास्त सेटमध्ये, तो जास्त फॉर्ममध्ये आहे आणि या गोष्टी ओळखून तुम्हाला ते स्ट्राईक रोटेट करत राहणं आणि ज्या खेळाडूचा फॉर्म आहे अशा खेळाडूला जास्तीत जास्त चान्स देणं हे महत्त्वाचं राहतं. मला असं वाटतं की गुड क्रिकेट इथे बघायला मिळालं. इथे धावसंख्या या षटकामध्ये तब्बल 17 धावा. म्हणून यांचं पहिल्या षटक जर बघायला गेलं, पहिल्या षटकामध्ये केवळ त्यांनी 2 धावा खर्च केल्या होत्या. या षटकामध्ये त्यांनी तब्बल 17 खर्च केलेल्या आहेत आणि हा जमीन आसमानचा फरक आहे, जमीन आसमानचा फरक आहे. पण हरकत नाही, कधी कधी आयुष्यात अशा गोष्टी होतात. कधी कधी आपण बघतो की आपली सुरुवात खूप चांगली होते, आपल्याला वाटतं की आपण यशाच्या शिखराकडे आता पोहोचणार आहे, पण तिथेच कुठे ना कुठे बाशी शिंकते आणि त्याच्यानंतर आपण प्रचंड बॅकफुटला येतो आणि प्रचंड मोठं अपयश असतं. आणि अशा वेळी माणसानं मनातून तुटू नये, आणि अशा वेळी माणसानं मनातून तुटू नये, उभं राहू पुन्हा एकदा ठामपणे प्रत्येक संकटाला भिडण्यासाठी आणि यशाची नवीन वाट शोधण्यासाठी. धावसंख्या 28, रायगड रॉयल्स लॉस्ट ऑफ द 1 विकेट्स. 3 षटकानंतर ही परिस्थिती आहे. यावेळेला अटॅक चांगला केलाय, क्षेत्ररक्षक पोहोचलाय, व्हॉट अ स्टॉप. परंतु चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाण्यापासून थांबवू शकला नाही आणि चौकाराच्या मदतीने धावसंख्या पुढे. डीजे टेक्निशियन, आणखीन एकदा पुल केलाय आणि या वेळेला मात्र चेंडू पुन्हा एकदा सीमारेषेच्या बाहेर. सुंदर शॉट आणि सक्सेसफुली पुल केलाय. चेंडू मोठ्या शॉटसाठी पुन्हा एकदा पाठवलाय षटकार. प्रणव गायकवाड यांचं हे षटक, पहिले 2 चेंडू तब्बल 10 धावा षटकामध्ये आल्यात. आणि स्वप्नील गायकवाड आपण बघतो, यापूर्वीचं आपण जर बघायला गेलं तर त्यांनी स्ट्राईक रोटेट केली होती, परंतु आता जर बघायला गेलं तर हा चेंडू नो बॉल आणि इथे गोलंदाजाला दंडित केलंय आणि इथे फलंदाजाला ही मुक्त संधी आहे शॉट खेळण्याची. ओहो, फ्रीडचा बॉल अतिशय सुंदर आहे. फ्रीडचा चेंडू अतिशय सुंदर होता आणि आतापर्यंत आपण ते धावसंख्या 39. इथे शॉट मंत्रमुग्ध करणार आहे, डोळ्यांची पारणं फेडणार आहे. वा, सुंदर शॉट. आणि इथे लॉब केला होता, यावेळेला चेंडू जातोय लॉंग ऑफच्या दिशेनं, क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून. 6 धावांसाठी यलगार षटकार. सामना कुठे होता आणि सामना कुठे पोहोचलाय. सुरुवातीच्या 2 षटकांमध्ये धावसंख्या तुर्तास
कमालीची कमी होती. पुन्हा एकदा आपण बघतोय लाईनमध्ये भरकटलाय गोलंदाज आणि नो बॉलमध्ये दंडित केलाय. धावसंख्या इथे जाते नो बॉलच्या चेंडूमुळे पुढे. धावसंख्या 46 वरती पोहोचले. पहिल्या 2 षटकांमध्ये फक्त मला वाटतं 11 धावा होत्या. दुसऱ्या षटकामध्ये 9 धावा आल्या होत्या. त्याच्यानंतर पहिल्या षटकामध्ये 2 धावा होत्या, 11 धावा होत्या. त्याच्यानंतर जर बघायला गेलं पाठीमागच्या षटकामध्ये तब्बल 17 धावा आल्या होत्या आणि या षटकामध्ये आतापर्यंत 4 बॉलमध्ये 18 आल्यात. हा प्री चेंडू देखील सुरेख आहे. खरं तर या या षटकामध्ये आपण बघतो की फलंदाज स्वप्नील गायकवाडला 2 प्री चेंडू फेस करण्याची संधी मिळाली होती. परंतु दोन्ही चेंडूवरती गोलंदाज सरशी घेऊन गेला आणि चांगली गोलंदाजी केली. षटकातला आपण बघतोय हा अखेरचा चेंडू. मृत चेंडूची घोषणा पंचांनी केलेली आहे. 46 धाबा. पायांवरती चेंडू टाकलाय. खूप सुरेख चेंडू आपण बघतोय. विकेट किपर स्वतः धावतोय चेंडूच्या पाठीमागे आणि तुर्तास पंचांनी सांगितलंय की लेग बाय स्वरूपाची धावसंख्या पुढे आणि धावसंख्या आतापर्यंत झालेली आहे. षटकामध्ये तब्बल 19 धावा आल्या. 47 धावा धावफलकावरती लागल्यात 4 षटकांच्या अखेरपर्यंत. ड्रिंक ब्रेक इथे होतोय. पहिल्या 4 षटकांच्या बद्दल आपण थोडंसं तुलनात्मक जर बघायला गेलं तर सुरुवातीला आपण बघतोय की रायगड रॉयल्स हा संघ आपण बघतो बॅकफूटवरती होता. एवढा बॅकफूटवरती होता की असं वाटलं होतं की इथून पुढे धावफलकाला कव्हर करणं खूपच कठीण आहे. पण त्याच्यानंतर नंतरची 2 षटकं जबरदस्त पार्टनरशिप बघायला मिळाली दुसऱ्या विकेटसाठी. दोघांनी देखील चांगले हल्ले केले. एका बाजूनं केवळ असं नाही झालं की एका बाजूने धावा आल्या तर दोन्ही एंड धावा आल्यात. आणि पाठीमागच्या 2 षटकांचा विचार जर केला तर तर या षटकामध्ये 19 आणि पाठीमागच्या षटकामध्ये 17 असा तुलनात्मक जर अभ्यास करायला गेलं तर या 2 षटकांमध्ये तब्बल 36 धावा आल्यात. 47 पैकी 36 धावा या पॉवर प्लेच्या नंतरच्या आहेत. हे उलटं बघायला मिळालं. पॉवर प्लेमध्ये असं वाटलं होतं पॉवर प्लेमध्ये खूप जास्त धावा येतील पण तसं नाही घडलं. गोलंदाजांनी खूप चांगली बॉलिंग केली आणि त्याच्यानंतर मात्र बॅटर्सनी पॉवर प्ले नसताना देखील पॉवरफुल प्ले त्यांनी त्यांचा गेम दाखवला आणि धावसंख्या तब्बल 36 धावा पाठीमागच्या 2 षटकांमध्ये. शॉर्ट पेंडिंग इथे घेतली जाईल. गोलंदाजी मार्कवरती विजय गायकवाड यांना आपण बघतोय. यावेळेला फॉलो थ्रू मध्ये गुड स्टॉप. ही बघा चित्त्याच्या चपळाईनं क्षेत्ररक्षण. वा. चेंडू आपण बघितलं स्टॉप झाला त्याच्यानंतर चेंडूवरती पकड मिळवण्यासाठी झटपट हालचाली बघायला मिळाल्या आणि हे गरजेचं आहे. कोणत्याही क्षणी माणसानं बेसावध असू नये क्रिकेटमध्ये. कारण की हाच बेसावधपणा तुम्हाला पराभवाकडे घेऊन जातो आणि सावधपणा यशाकडे घेऊन जातो. धावसंख्या 47. यावेळेला चेंडू उंच आकाशात आहे. फटका दमदार आहे. केन को बाउंड्री लाइन के पार भेजा. केन बास को सजा. रायगड रॉयल्स करा जब अच्छा दिया बाजा. खूप सुंदर शॉट बघायला मिळाला स्वप्नील गायकवाडच्या बॅटमधून. षटकार.
यावेळेला दूरवरून खेळाडू धावत आलाय, एक झाली कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी वेगवान हालचाली, दोघांची धडक, एकमेकांना सावध खेळा थोडंसं. हरकत नाही, पण डेफिनेटली आपण बघतो की एकमेकांना सॉरी देखील बोलले, हे गरजेचं आहे. क्रिकेटमध्ये जेवढा सेल्फ रिस्पेक्ट गरजेचं आहे, पण तेवढाच आपण बघतो की दुसऱ्यांचा रिस्पेक्ट ठेवणं देखील गरजेचं असतं. धावसंख्या तिसऱ्या पंचांची मदत घेतली आहे तिथे रनआउट संदर्भात. फलंदाज सेफ आहे. रन कंप्लीट. धावसंख्या 56. धावसंख्या 56 धावा धावफलकावरती आणि 3 चेंडू बाकी षटकातले. पोलर लेनचा चेंडू आणि इथे मोठा शॉट खेळला, बिग शॉट होता, परंतु कावकॉर्नर एरियामध्ये चेंडूला अखेरच्या क्षणी खूप सुंदररित्या थांबवलं. चांगली फेकी देखील बघायला मिळाली. गुड रनिंग बिटवीन द विकेट. आताच्या मिळाल्या 2 धावा. 2च्या मदतीने धावसंख्या 58 वरती जाऊन पोहोचेल. 5वं षटक आपण बघतो मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. एका बाजूला रायगड रॉयल्स आणि दुसऱ्या बाजूला सिंहगड स्मॅशर्स, या 2 संघांच्या दरम्यान ही लढत सुरू आहे. ब्ल्यू जर्सीमध्ये आपण बघतो रायगड रॉयल्स हा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय, तर लाईट ग्रीन कलरच्या शर्टमध्ये आपण सिंहगड स्मॅशर्स हा संघ मैदानाच्या आतमध्ये. लॉंग ऑफमध्ये खेळाडू धावत आला, तोपर्यंत एक सिंगल आणि एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या पुढे. धावसंख्या 59. आखूडचा टप्पा आहे, परंतु लाईनमध्ये भरकटला गोलंदाज आणि यामुळेच ही अवांतर मिळू शकली. धावसंख्या 60 वरती जाऊन पोहोचली आहे. एक चांगला बूस्ट कंटिन्युअसली धावफलकाला मिळतो आहे आणि रायगड रॉयल संघासाठी ही जमेची बाजू आहे. परंतु यावेळेला चांगला चेंडू आहे, बॉडी लाईनपासून दूर ठेवला होता आणि इथे त्यामुळेच हा शॉट निर्माण नाही होऊ शकला. षटकामध्ये 13 धावा आल्या. विजय गायकवाड यांचं हे षटक आपण बघितलं तर 5 षटकांच्या समाप्तीनंतर आतापर्यंत 60 धावा रायगड रॉयल संघानं बनवल्यात. वरती आहे. अशोक कदम आलेत गोलंदाजी मार्कवरती यावेळेला. धावसंख्येकडे जाऊयात.
6वं षटक आपण बघतोय. आतापर्यंत 12 धावांची सरासरी गाठलेली आहे प्रति षटकामागे. आणि आता अजूनही जोडी फोडण्यामध्ये यश आलेलं नाही. मला असं वाटतं धावा थांबवायच्या असतील तर ही जोडी फोडणं, पार्टनरशिप ब्रेक करणं महत्त्वाचं आहे. यावेळेला आकुडचा टप्पा होता गुडलेन्स एरियामध्ये. त्याच्यानंतर आपण बघतो की ऑन ड्राईव्हचा फटका दरम्यान 4 धावांसाठी चौकार. पाहुनी मोका हा मारलाय चौका. माननीय श्री पहिलवान प्रतीक्षट गायकवाड, प्रोप्रायटर बोरमलनाथ ॲक्वा यांचा सनसनीत चौकार. इस बार देखिए शॉट कड़क है लेकिन ये सिर्फ चौका है. पाहुनी मोका हा मारलाय चौका. माननीय श्री पहिलवान प्रतीक्षट गायकवाड, प्रोप्रायटर बोरमलनाथ ॲक्वा यांचा सनसनीत चौकार. खरं तर बघायला गेलं तर असं वाटलं होतं हा चेंडू अगदी बाउंड्री लाईनच्या वर पडतोय की काय, पण थोडासा आतमध्ये पडला आणि त्यामुळेच हा चेंडू चौकार. पण चांगली पॉवर लावली होती बॅटर्स स्वप्नील गायकवाड यांनी आपण बघतोय. आतापर्यंत 2 बॅक टू बॅकचे चौकार अशोक कदम यांच्या गोलंदाजीवरती आलेत. कमालीचा अग्रेसिव्ह खेळ बघायला मिळतोय. यावेळेला मात्र बघायचं चेंडू उंच आकाशात आहे, पुल केलाय आणि झेल तर फसलाय. 2 खेळाडू एकमेकांकडे बघत राहिले. बॉल हळुवारपणे बाउंड्री लाईनच्या पलीकडे गेला. मला असं वाटतं लवकर ट्राय केला असता तर बॉल कदाचित अडला असता. चौकार. पाहुनी मोका हा मारलाय चौका. माननीय श्री पहिलवान प्रतीक्षट गायकवाड, प्रोप्रायटर बोरमलनाथ ॲक्वा यांचा सनसनीत चौकार. आणि बॅक टू बॅकचे आपण बघतोय इथे 3 चौकार आलेत आणि चौकारांची हॅट्रिक इथे कंप्लीट होते. 21 बॉलमध्ये स्वप्नील गायकवाड यांनी खेळ उंचावलाय. वैयक्तिक 42 धावसंख्येवरती खेळतात. रायगड रॉयल संघ 72 वरती पोहोचलाय. जर आपण बघतोय ऑन साइडला जास्त खेळलेले आहेत. आणखीन एकदा यावेळेला आपण बघतोय चौकारांची परंपरा मोडीत काढली आहे आणि 5व्या चेंडूवरती यलगार पुकारलाय 6 धावांसाठी. गेंद को बाउंड्री लाइन के पार भेजा, गेंदबाज को सजा, रायगड रॉयल्स का राजा पाचा दिया बाजा. इथे स्वप्नीलचं अर्धशतक कंप्लीट होतंय. 23 चेंडूमध्ये 52 धावा बनवल्यात. एकदा जोरदार टाळ्या. शिवछत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा. माननीय अजय उंद्रे, प्रोप्रायटर चिंतामणी ग्रुप ऑफ कंपनीज यांचा उत्तुंग षटकार. इथे या खरं तर स्वप्नील गायकवाडच्या 52 धावा येऊच शकल्या नसत्या, आल्याच नसत्या. आता मी असं का बोलतोय तर कॅच 0 धावांवरती सुटला होता आणि त्याच्यानंतर या 52 धावा त्यांनी बनवलेल्या आहेत. बघा क्रिकेटमध्ये कॅच किती महत्त्वाचे असतात. मला असं वाटतं की याच्यापेक्षा जास्त काही सांगण्याची गरज नाही. या 52 धावा कदाचित बघायला नसते मिळाल्या, त्याच्या दुसऱ्या खेळाडूंनी बनवल्या असत्या. याचा कदाचित हा विषय जर तरचं क्रिकेट आहे. घटना घडण्यापूर्वी आपण जर तरवर डिपेंड असतो, परंतु जेव्हा घटना होऊन जातात तेव्हा जर तरला काही क्रिकेटमध्ये किंमत नसते. त्यावेळेला पुन्हा अटॅक केलाय. झेल याही वेळेला सुटलाय आणि आज नशीब मला वाटतं बलवत्तर आहे. दुसरा झेल इथे सुटलाय. हा झेल तसा अवघडच होता, परंतु बॉल जर हाताला लागत असेल तर मला असं वाटतं झेल व्हायला पाहिजे. आणि या षटकामध्ये जर बघायला गेलं तर तब्बल 22 धावा इथे गोलंदाज अशोक कदम यांनी खर्च केल्यात आणि आतापर्यंतच्या इनिंग मधले हे सगळ्यात महागडं षटक. धावसंख्या 82 धावा.
बॅटिंग पॉवर प्लेची घोषणा होते इथे. ही पहा ओहोर संपली. माननीय गोरख पवार, अध्यक्ष छावा संघटना, प्रोप्रायटर चिंतामणी डेव्हलपर्स यांकडून ओहोर संपली. 22 धावा धावफलकावरती आहेत. 8 षटकांची लढत आहे. आतापर्यंत या इनिंग मध्ये अवांतरच्या 7 धावा देखील आलेल्या आहेत. एक्स्ट्रा 7 आलेत. आता इथून पुढच्या एक्स्ट्रा धावांवरती कंट्रोल करावाच लागेल. भले बॅटमधून किती धावा येऊ द्या, परंतु तुम्हाला अवांतर धावांचं कंट्रोल तुमच्या हातांमध्ये आहे. षटकामध्ये एखादा अवांतर चेंडू मान्य आहे, पण जेव्हा आपण उर्वरित 12 चेंडूंचा खेळाबद्दल विचार जर केला, या दोघांची पार्टनरशिप, त्यांचा फॉर्म बघता ते कोणत्याही बॉलरच्या विरोधात खूप चांगलं आक्रमण करतील याच्यामध्ये तिळमात्र शंका नाही. परंतु कोणताही गोलंदाज हा स्वतःवरती आत्मविश्वास असलेला असायला हवा. पहिलाच बॉल वाईड आला इथे. ऑन द स्टंपच्या लाईनमध्ये चेंडू टाकला होता, पण शेवटच्या क्षणी आपण बघतो की तसा चेंडू मात्र पडला नाही आणि त्यामुळेच आपण बघतो की गोलंदाज थोडासा निराश बघायला मिळाला. धावसंख्या 83. पुन्हा एकदा सोडून दिलाय चेंडू. कभी कुछ ना करके भी देखो. कॅडबरी 5 स्टार. हा एक विनोदात्मक प्रसंग होता, पण डेफिनेटली आपण बघतोय की फलंदाजानं चेंडू सोडून दिले. 84 धावा धावफलकावरती आणि 2 बोनस त्याच्यामुळेच मिळाला. पण यावेळेला मात्र लाईन सापडली आहे. मोठा शॉट खेळण्याचा प्रयत्न होता आणि कधी कधी आपण बघतो की हे वाईड चेंडू आहेत ना, कधी कधी हे वाईड बॉल आहेत ना, खूप महत्त्वाचे ठरतात. आता वाईड बॉल कधी महत्त्वाचे तुम्हाला सांगतो. ज्यांच्या माध्यमातून ट्रॉफी सौजन्य मिळाले ते सन्माननीय मनीष बापू गायकवाड यांचं या ठिकाणी आगमन झालं. त्यांचं दमदार षटकारासोबत आगमन झालंय. षटकार शिवछत्रपतींचा छावा, मिळाल्या 6 धावा. माननीय अजय उंद्रे, प्रोप्रायटर चिंतामणी ग्रुप ऑफ कंपनीज यांचा उत्तुंग षटकार. व्हाईट बॉल. आणि दरम्यान आपण बघतोय धावसंख्या जाते पुढे. 91 वरती धावफलक जाऊन पोहोचलाय. आणि इथे पुन्हा एकदा पैकी वेगवान होती, पाठीमागे कव्हर होता आणि इथे तुर्तास कोणत्याही स्वरूपाचं नुकसान नाही. यावेळेला चेंडू उंच आकाशात आहे. बाहुबलीचा शॉट आहे आणि चेंडू जातोय सीमा रेषेच्या बाहेर. पुन्हा एकदा स्वप्नीलच्या बॅटमधून हा आणखीन एक देखणा स्ट्रोक. षटकार शिवछत्रपतींचा छावा, मिळाल्या 6 धावा. माननीय अजय उंद्रे, प्रोप्रायटर चिंतामणी ग्रुप ऑफ कंपनीज यांचा उत्तुंग षटकार. धावसंख्येकडे जाऊया. धावसंख्या आपण बघतोय 98 वरती धावफलक जाऊन पोहोचलाय. षटकातला हा अखेरचा चेंडू आहे. आतापर्यंत विजय गायकवाड यांच्या गोलंदाजीचा विचार करता धावसंख्या आतापर्यंत 1.5 मध्ये 29 धावा त्यांनी खर्च केल्या होत्या आणि पुन्हा षटकार म्हणजे 2 षटकं टाकत असताना तब्बल 35 धावा त्यांनी खर्च केल्यात.
शिवछत्रपतींचा छावा, मिळाल्या 6 धावा. माननीय अजय उंद्रे, प्रोप्रायटर चिंतामणी ग्रुप ऑफ कंपनीज यांचा उत्तुंग षटकार. यांचा सनसनीत चौकार. 108 धावा धावफलकावरती आहेत. 108. 104 नंतर चौकार आला. 108 झाल्या. प्रणव पुन्हा एकदा बघायचंय. एकमेकांचे वीक पॉईंट भावाभावाला माहिती असतात, त्यामुळे आता इथे प्रणव प्रज्वलच्या वीक पॉईंटवरती कसा हल्ला करतोय हे बघणं देखील तितकंच महत्वाचं राहणार आहे. 7.1 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. अजून देखील आपण बघतोय की 5 चेंडूंचा अजून देखील खेळ बाकी आहे. पुन्हा एकदा आक्रमण चांगलं झालंय. इथे जेल पकडला जातोय आणि इथे मी म्हटलं होतं भाई को मालूम होता है, भाई का वीक पॉइंट. आणि इथे पहिल्या चेंडूवरती हिरो झाला प्रज्वल आणि दुसऱ्या चेंडूवरती प्रणवनं त्याला 0 केलं. विकेट. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. माननीय श्री पैलवान प्रथमेश अण्णा गायकवाड, प्रोप्रायटर जोगेश्वरी मिसळ वाघोली यांची बळीची टाळी. खरं तर दोघेही भाऊ खुश झाले. एक भाऊ म्हणत असेल उद्या आता संध्याकाळी मॅच संपल्यानंतर म्हणेल मी तुला चौकार कसा मारला होता. दुसरा भाऊ म्हणत असेल मी तुला आउट कसा केला होता. आणि दोघांसाठी आता निश्चितपणे मला असं वाटतं समसमान यश जेव्हा दिलंय. पण आता बघायला तर प्रणव थोडासा भारी ठरला. सन्माननीय अक्षयजी देशमुख एसके यांच्या माध्यमातून एक पारितोषिक येत आहे. गणेश मामांच्या प्रत्येक षटकारासाठी एसकेची मटण थाळी. जेवढे षटकार मारतील तेवढे मटण थाळी. हा चेंडू आपण बघतोय खोलवरती टप्प्याचा आहे आणि आता इथे मटण थाळी ऑफर लागू आहे पुढच्या वर्षीसाठी. शिवा न्यू बॅटर मैदानच्या आतमध्ये. याही वेळेला चांगला चेंडू आपण बघतोय. लेग ग्लान्स केला. पाठीमागून मिड विकेटचा खेळाडू चेंडूवरती डीप मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. दावेसाठी पुन्हा कॉल आणि दरम्यान स्ट्राईक स्वतःकडे ठेवण्यामध्ये फलंदाज यशस्वी होतोय. तिसऱ्या पंचांची मागणी केली आहे. प्रथम दर्शनी काय दिसतंय यापेक्षा पंचांना काय दिसलं हे बघायचंय. स्ट्राईकचा बॅटर आउट आहे का हे बघायचंय. म्हणजे स्वप्नील आउट आहे का हे बघायचं. म्हणजे स्ट्राईक रोटेट झाली का हे बघायचंय.
तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये अनुभवी पंच आहेत सन्माननीय सचिन पवार सरांना आपण बघतो तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये. तिसऱ्या पंचांचा निर्णय आणि तिसऱ्या पंचांचा निर्णय फलंदाज आउट की नॉट आउट. कोणता खेळाडू आउट झालाय? आणि फलंदाजाचं नाव आमच्यापर्यंत आणि 17 नंबर जर्सी परिधान केलेला खेळाडू आउट आहे. अर्थात शिवा रनआउट होतोय. स्वप्नील स्ट्राईक वरती राहतोय. निखिल गायकवाड आलेत नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. आताची कोणतीही धाव नाही. ओके. ओके ओके पंच एक रन आहे. पहिला धावा आहे. यावेळेला चेंडू उंच आकाशात आहे. फटका दमदार आहे आणि हा बॉल जातोय सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी पुन्हा यलगार षटकार. 115 धावा धावफलकावरती लागल्यात आणि आता एक चेंडू बाकी आहे. आतापर्यंत 28 चेंडू मध्ये 71 धावांवरती स्वप्नील गायकवाड खेळतोय. केवळ खेळत नाही तर त्याचं वादळ घोंगावत आहे. हा चांगला चेंडू होता आणि दरम्यान रनआउट. निखिल बाद होतोय आणि पहिल्या इनिंगचा खेळ आपण बघितला. सुरुवातीला अतिशय खराब सुरुवात बघायला मिळाली होती रायगड रॉयल संघाची. पण त्याच्यानंतर मात्र त्यांनी खूप चांगल्या प्रकारे खरं तर प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलं आणि त्यांनी एक नंतर सातत्य राखत असताना आक्रमणाचा वेग वाढवला आणि पार्टनरशिप खूप चांगली बघायला मिळाली. दुसऱ्या विकेटसाठी खूप चांगली पार्टनरशिप बघायला मिळाली आणि नंतर मात्र अखेरच्या 2 षटकांमध्ये विकेट्स रनआउटच्या स्वरूपामध्ये बघायला मिळाल्या. परंतु असं असताना देखील आपण बघतो की स्वप्नील गायकवाडचं बेधुंद फटकेबाजीचं आक्रमण होतं ते सतत सुरू राहिलं आणि त्याच्यामुळेच आपण बघतो की धावफलकावरती एक जबरदस्त स्कोर उभा राहू शकला. 115 धावा सुरुवातीला रायगड रॉयल संघाने बनवल्यात. 116 धावांचं टार्गेट त्यांनी सिंहगड स्मॅशर संघाला दिलेलं आहे. हेलो हेलो चेक माइक.
धन्यवाद. एक इनिंग संपली, एक दुसरी इनिंग मैदानाच्या आतमध्ये चालू होते. रायगड रॉयल्स आणि सिंहगड स्मॅशर्स या दोन टीमच्या दरम्यान इलिमिनेटर राऊंड मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. जी टीम जिंकणार आहे क्वालिफायर 2 साठी पात्र होणार आहे. पाहायचे क्वालिफायर 2 ची लढत खेळण्यासाठी या कोणती टीम सज्ज होते. एक टीम प्रतापगड पॉवर्स यांनी फायनलमध्ये प्रवेश मिळवलाय. सलामीची जोडी सिंहगड स्मॅशर टीमची मैदानाच्या आतमध्ये. आणि आपण पाहतोय जी जोडी मैदानाच्या आतमध्ये पोहोचली, प्रणव गायकवाड आणि शुभम भैया उंदरे मैदानाच्या आतमध्ये. पंचांनी हात उंचावत इशारा पंच करतायत. लेट्स प्ले. जितू लोंढे सर दुसऱ्या बाजूला अगदी आपण पाहतोय डॅनी सर कार्यरत आहेत. तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत सचिन पवार सर त्या ठिकाणी कार्यरत होताना पाहायला मिळतात. पीटीसी लाईव्ह ही अगदी आपण पाहतोय. ही क्रिकेटची स्पर्धा लाईव्ह प्रक्षेपित करते. सगळ्यांचं हार्दिक स्वागत असेल. घेऊन जातोय तुम्हाला महत्वाच्या आजच्या दिवसभरातल्या दुसऱ्या मॅचकडे. इलिमिनेटर राऊंड अगदी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये जारी आहे. जिंकणारी टीम क्वालिफायर 2 साठी पात्र होईल आणि या पन्हाळा पॅन्थर्स या संघाच्या विरोधात ती टीम खेळताना पाहायला मिळेल. शुभम मुंद्रे. ओ पहिला चेंडू अगदी आपण पाहतोय बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेला पाठवून दिला. सीमारेषेच्या बाहेर खणखणीत चौकारासाठी 4 रन. पाहुनी मोका हा मारलाय चौका. माननीय श्री पहिलवान प्रतीक शेठ गायकवाड प्रोप्रायटर बोरमलनाथ ॲक्वा यांचा सनसनीत चौकार. सन्माननीय मनेश बापू गायकवाड अगदी आपण पाहतोय आगमन या ठिकाणी होताना पाहायला मिळतंय. मनापासून स्वागत. कोणती स्पर्धा असो या परिसरात मोठं योगदान. आणि मनेश बापू या ठिकाणी पोहोचल्याबरोबर त्यांनी सांगितलंय की या फायनलला आणखीन एका नवीन स्पर्धेची उद्घोषणा या ठिकाणी करणार आहे. खरं तर कोणती स्पर्धा असो फार मोठं योगदान मनेश बापू गायकवाड यांचं असतं. आणि या ठिकाणी उपस्थित झालेत. मनापासून स्वागत असेल. 46 चेंडू 112 धावांची गरज. 4 धावा स्कोर कार्ड वरती अगदी आपण पाहतोय. यावेळेला ऑन साइडच्या दिशेला फटका खेळला अगदी आपण पाहतोय. स्वप्नील भैया एक नामांकित फलंदाज आहे. काल थोडीशी चर्चा त्यांच्या बरोबर झाली. त्यांनी सांगितलं की वर्षातून एकदाच मी मैदानाच्या आतमध्ये उतरतो, परंतु काय दर्जेदार फलंदाजी करतायत स्वप्नील भैया. एक नेत्रदीपक अगदी आपण पाहतोय. चौकार या अगोदर खेळला होता बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेला. यावेळेला पिकअप केलाय गगनाला गवसणी घालणारा एक उत्तुंग गगनभेदी षटकार येताना पाहायला मिळतोय. 6 धावा. शिवछत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा. माननीय अजय उंद्रे प्रोप्रायटर चिंतामणी ग्रुप ऑफ कंपनीज यांचा उत्तुंग षटकार. 11 धावा धावफलकावरती अगदी आपण पाहतोय. षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ आहे. प्रणव गायकवाडचा वार यावेळेस पाहिला आपण. षटकार. बॉलिंग ट्रॅक वरती प्रसाद यादव पुन्हा एकदा सज्ज होताना पाहायला मिळतील. कमी गतीने टाकलेला चेंडू समोरच्या दिशेला उडवलाय. झेल टिपला जातोय. प्रज्वल चेंडूच्या खाली आणि या विकेट पाहायला मिळते. प्रज्वल यांनी टिपलेला झेल. पहिल्या विकेटचं पतन अगदी आपण पाहतोय. नाती बाजूला ठेवावी लागतं क्रिकेटमध्ये अगदी आपण पाहतोय. त्या ठिकाणी या एका बंधूंचा घेतलेला झेल आणि या विकेट पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. 11 वरती पहिला धक्का. नेल्सन अंक स्कोर कार्ड वरती झळकताना पाहायला मिळतोय. 11 वरती पहिली विकेट. 43 चेंडू 105 धावांची गरज. सामन्याचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये तयार होत असताना
एलिमिनेटर राऊंड अगदी आपण पाहतोय दोन्ही संघांसाठी खूप महत्वाची मॅच. जिंकणारी टीम क्वालिफायर 2 मध्ये प्रवेश करेल. न्यू बॅटर अगदी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये संजय गायकवाड पोहोचताना पाहायला मिळतोय. सांघिक धावसंख्या 11 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. अशोक कदम यांच्या मालकीची टीम आहे अगदी आपण पाहतोय सिंहगड स्मॅशर्स. मैदानाच्या आतमध्ये चांगलं प्रदर्शन राहिलं. कालची शेवटची मॅच होईपर्यंत कळलं नव्हतं की ही टीम उद्या पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळेल. चांगला परफॉर्मन्स दिला आणि अगदी आपण पाहिलं की प्रवेश मिळवला. आजच्या दिवसामध्ये एलिमिनेटर राऊंड अगदी आपण पाहतोय खेळत असताना प्रयत्न असेल शेवटपर्यंत झुंजार खेळ करायचा आणि आजचा दिवस आपल्या नावावरती खऱ्या अर्थानं करायचा. 42 चेंडू 105 धावांची गरज. क्षमता आहे लढण्याची स्वप्नील भैया यांच्याकडे अगदी आपण पाहतोय बरंचसं क्रिकेट स्वप्नील भैया यांनी देखील मात्र जे खेळून काढलेलं आहे. आज एक मोठी खेळी साकारायची. यावेळेला अगदी आपण पाहतोय वाईड आहे, खराब आहे, स्क्वेअर आहे, अवांतर 1 धाव स्कोर कार्ड बरोबर जोडली जाईल. सांघिक धावसंख्या जर पाहिली तर मात्र जाऊन पोहोचेल 12 वरती. 42 चेंडू 104 धावांची गरज. स्वप्नील भैया स्ट्राईक एंड वरती. प्रज्वल गायकवाड महत्वाचं षटक टाकत असताना उलटा चेंडू आहे, फटका खेळलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेला. स्वप्नील भैया यांच्या बॅट मधून खणखणीत चौकार. 4 रन. शुभम भैया अगदी आपण पाहतोय शुभम भैया मैदानाच्या आतमध्ये आहे. खरं तर पहिल्यांदा तुम्ही करेक्शन करून द्यायचं होतं. शुभम भैया अगदी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. धाबा स्कोर कार्ड वरती 16. 40 चेंडू आणि 100 धावांची गरज. 5 चेंडू 9 वरती शुभम. संजय गायकवाड दुसऱ्या बाजूला स्ट्राईक पासून थोडेसे दूर आहेत. ओ फुलटॉस परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. वेल जज केलाय. ओ व्हॉट अ बॉडी बॅलन्स. त्या ठिकाणी झेल टिपला जातोय सीमारेषेच्या लगत आणि विकेट पाहायला मिळेल. शतरक्षक होता प्रसाद यादव. असं वाटलं होतं चेंडू सीमारेषेच्या बाहेर चाललाय परंतु सीमारेषेच्या लगत प्रसाद यादव यांनी टिपलेला झेल. चांगलं बॉडी कंट्रोल, चांगलं शरीराचं संतुलन राखलं आणि हा झेल कंप्लीट केला. विकेट. शुभम बॅक टू द पॅव्हिलियन. खूप महत्वाची विकेट. 39 चेंडू आणि 100 धाबांची गरज. 16 वरती हा दुसरा धक्का मैदानाच्या आतमध्ये लागताना पाहायला मिळतोय. स्वतः संघ नायक मैदानाच्या आतमध्ये अशोक कदम. चांगला परफॉर्मन्स राहिला या संपूर्ण सिरीजमध्ये, संपूर्ण स्पर्धेमध्ये. आज पुन्हा एकदा कर्णधार पदाला साजेशी खेळी त्या ठिकाणी करावी लागेल अशोक कदम यांना. स्वतः संघ मालक देखील आहेत आणि स्वतः संघ नायक देखील आहेत. अशोक कदम 16 वरती 2 गडी बाद. षटक क्रमांक दुसरा मार्गस्थ आहे. 39 चेंडू 100 धाबांची गरज. ही मॅच जिंकण्यासाठी आवश्यक. अशोक कदम आपला दमखम आज दाखवावं लागेल या महत्वपूर्ण मॅच मध्ये. ओ दिशा दिलीये. खतरा होऊ शकतो, धोका होऊ शकतो. बॅक टू बॅक विकेट. 0 वरती अशोक कदम परतताना पाहायला मिळतील पॅव्हिलियन मध्ये. महत्वाची विकेट. लागोपाठचा हा दुसरा धक्का. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. माननीय श्री पैलवान प्रथमेश अण्णा गायकवाड, प्रोप्रायटर जोगेश्वरी मिसळ वाघोली यांची बळीची टाळी.
पहिल्याच चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला गेला आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेला एक सुरेख झेल त्या ठिकाणी कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळाला. आणि हॅट्रिक बॉल असेल आता, विकेट हॅट्रिकच्या उंबरट्यावरती गोलंदाज. चांगला चेंडू अगदी आपण पाहतोय. प्रज्वल गायकवाड लक्ष वेधून घेतोय, आकर्षक कामगिरी करताना पाहायला मिळतोय. 16 वरती तिसरा धक्का, 1.5 षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपत असताना आपण पाहतोय. मनोहर आणि दुसऱ्या बाजूला संजय गायकवाड ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. ओ यावेळेला आता मात्र परफेक्ट गॅप आहे. डीप मधून क्षेत्ररक्षक चेंडूवरती आला खरा, परंतु चेंडूला रोखू शकला नाही. चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. खणखणीत चौकारासाठी 4 रन. 10ची सरासरी बनवल्या गेल्या 20 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. माननीय श्री पहिलवान प्रतीक्षट गायकवाड, प्रोप्रायटर बोरमलनाथ ॲक्वा यांचा सनसनीत चौकार. दोन ओव्हर 20 धाबा 3 षटक मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत संपताना आपण पाहतोय. 2 षटक संपली आहेत. 20 धाबा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 2 ओव्हरचा खेळ संपला. 36 चेंडू आणि 96 धावांची गरज ही मॅच जिंकण्यासाठी आवश्यक. चांगला संघर्ष शेवटपर्यंत या मॅच मध्ये क्रिकेट रसिकांना पाहायला मिळेल. बॉलिंग ट्रॅकवरती अगदी आपण पाहतोय बॉलर सज्ज होताना पाहायला मिळेल. प्रसाद यादव 36 चेंडू 96 धावांची गरज. 20 वरती 3 गडी बाद आहेत. बॉलिंग ट्रॅकवरती या बॉलर तयार. व्हाईट बॉल आहे. ऑफस्टिकच्या जास्तीच बाहेर चेंडू टाकला गेला. सांघिक धावसंख्या 21 वरती जाऊन पोहोचताना पाहायला मिळते. सिंहगड स्मॅशर क्षमता आहे लढण्याची, क्षमता आहे शेवटपर्यंत मैदानाच्या आतमध्ये उभं राहून हे टार्गेट पूर्ण करण्याची. कोणीतरी क्रायसिस मॅन, संकट योद्धा मैदानाच्या आतमध्ये उभं राहणं खूप गरजेचं असेल. 3 विकेट झटपट गमावल्यात. यावेळेला गगनाला गवसणी घालणारा एक उत्तुंग गगनभेदी गगनचुंबी षटकार संजय गायकवाडच्या बॅट म्हणून. संजय आज खऱ्या अर्थानं लढावं लागेल. मैदानाच्या आतमध्ये उभं राहावं लागेल शेवटपर्यंत. 3 विकेट झटपट गमावल्यात आणि क्षमता आहे संजय गायकवाड मध्ये. ठोकला एक शानदार षटकार. 3रं षटक चालू झालंय. 35 बॉल 89 या मॅचचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये तयार होत असताना यावेळेला पुन्हा एकदा मिड विकेट बॉन्डलाईन सीमारेषा पार शिवछत्रपतींचा छावा. मिळाल्या 6 धावा. षटकार शिवछत्रपतींचा छावा. मिळाल्या 6 धावा. माननीय अजय उंद्रे, प्रोप्रायटर चिंतामणी ग्रुप ऑफ कंपनीज यांचा उत्तुंग षटकार. तेहतीस वरती 3 गडी बाद आहेत. 34 चेंडू 83 धावांची गरज अगदी आपण पाहतोय. लागोपाठचे 2 षटकार ठोकले संजय गायकवाड यांनी. खरा योद्धा तोच असतो शेवटपर्यंत अगदी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये उभा राहतो. संघाला विजयाकडे घेऊन जातो. योद्ध्याप्रमाणे कामगिरी करावी लागेल संजय गायकवाडला आणि प्रचंड मोठी आक्रमकता त्यांच्या बॅटमध्ये आहे. एक विध्वंसक फलंदाज म्हणून ख्याती आहे संजय गायकवाड यांची. 33 वरती 3 गडी बाद अगदी आपण पाहतोय. 3 बॉल 12 वरती संजय गायकवाड. थोडीशी भरकटणारी गोलंदाजी. वाईड आहे, खराब आहे, स्क्वेअर आहे, अवांतर 1 धाव स्कोर कार्ड वरती येताना पाहायला मिळेल. 34 वरती 3 गडी बाद. 34 चेंडू 82 या मॅचचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये तयार होत असताना आपण पाहतोय. प्रसाद यादव महत्वाचं 3रे षटक हाताळत असताना 34 चेंडू 82 धावांची गरज. बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळतोय. डॉट बॉल आहे. निर्धाव स्वरूपाचा चेंडू आहे. फटका खेळण्यासाठी कोणताही प्रयत्न केला नाही या चेंडूवरती अगदी आपण पाहतोय संजय गायकवाड यांनी.
आणि एक निर्धाव चेंडू येत असताना आपण पाहतोय. आज फायनल, आज समारोप, आज अंतिम दिवस. 4 विजेते कळणार आहे. प्रथम क्रमांकावरती कोण, द्वितीय क्रमांकावरती कोण, तृतीय आणि चतुर्थ क्रमांकावरती कोण. गाव स्तरावरती चांगलं आयोजन अगदी आपण पाहतोय. कोलवडी गाव आयोजित भव्य फुल पिच टेनिस बॉल क्रिकेटचा सोहळा KPL 2025. डॉट बॉल आहे. निर्धाव स्वरूपाचा चेंडू आपण पाहतोय. सांघिक धावसंख्या जर पाहिली तर मात्र 34. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 2.4 षटकाचा खेळ संपलाय. शेवटचे 32 चेंडू जिंकण्यासाठी 82 धावांची गरज. लास्ट 32 बॉल 82 रिक्वायर. चांगले कमबॅक 2 षटकार खेळल्यानंतर त्या ठिकाणी गोलंदाजाचा आपल्याला पाहायला मिळत आहे. खोलवर टप्प्याचा चेंडू होता. कव्हर पॉईंटच्या दिशेला खेळला. डीप मधून शतरक्षक चेंडूवरती येतोय. सिंगल प्राप्त केली जाते. एक धाव त्या ठिकाणी मात्र जी घेतली जाते. सांघिक धावसंख्या जर पाहिली तर मात्र 35 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 2.5 षटकाचा खेळ त्या ठिकाणी मात्र जो सामना आपल्याला पाहायला मिळतो आहे. मनोहर 2 चेंडू 4 वरती. संजय 6 चेंडू 13 वरती खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. थोडासा मिस टाइम अगदी आपण पाहतोय. फटका पाहायला मिळतोय. ऑन साईडच्या दिशेला हा फटका खेळून काढायचा होता. सांघिक धावसंख्या जर पाहिली तर मात्र जाऊन पोहोचताना पाहायला मिळते 36 वरती. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 30 चेंडू 80 धावांची गरज. मॅच बॅलन्स आहे. अजूनही सामना अगदी आपण पाहतोय दोन्ही संघाच्या हातामध्ये आहे. संजय गायकवाड सारखा धडाकेबाज फलंदाज मैदानाच्या आतमध्ये उभा आहे. अगदी आक्रमक रूप धारण केलं तर अगदी आपण पाहतोय की या गुणोत्तर प्रमाण सामन्याचं खऱ्या अर्थानं बदलेल. परंतु जर तर हे विषय क्रिकेटमध्ये चालत नाहीये. जे करायचंय ते करावं लागतं. त्यासाठी मनगटाचं बळ तुमचं बळकट ठेवावं लागतं. नशिबावरती अवलंबून राहावं लागत नाही. क्रिकेट खेळच असा आहे. जो चांगला खेळतो त्याचा दिवस असतो. मग किती मोठा खेळाडू असो, जो चांगला खेळ त्याचा दिवस असतो असं जे म्हटलं जातं अगदी आपण पाहतोय. 30 बॉल 80 या मॅचचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये तयार होत असताना 36 वरती 3 गडी बाद. बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर सज्ज. या वेळेला अगदी आपण पाहतोय शतरक्षक चेंडूच्या खाली टिपला जातोय. झेल आणि आणखीन एका विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये. धक्का क्रमांक 4 या ठिकाणी लागताना पाहायला मिळतो आहे. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. माननीय श्री पैलवान प्रथमेश अण्णा गायकवाड, प्रोप्रायटर जोगेश्वरी मिसळ वाघोली यांची बळीची टाळी. मनोहर परतताना पाहायला मिळतोय. मैदानाच्या बाहेर सामन्याचं समीकरण पुन्हा एकदा बदलताना आपल्याला पाहायला मिळेल. सर्व क्रिकेट रसिक क्रिकेट प्रेमींचं मनापासून स्वागत. शॉर्ट कव्हरच्या दिशेला हलक्याशा हाताने चेंडूला ढकलून दिलं. सिंगल प्राप्त केली जाते. एक धाव त्या ठिकाणी मात्र येताना आपल्याला पाहायला मिळेल. सांघिक धावसंख्या 37 वरती 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 3.2 षटकाचा खेळ आतापर्यंत संपला गेलाय. 28 चेंडू आणि 79 धावांची गरज ही मॅच जिंकण्यासाठी आवश्यक. स्फोटकता, दाहकता, आक्रमकता या गोष्टींना फार मोठं महत्व प्राप्त होताना पाहायला मिळतंय. हलक्याशा हाताने अगदी आपण पाहतोय. ऑन साईडच्या दिशेला चेंडूला खेळून काढला आणि 5 सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केले जात आहे. डायरेक्ट शीटचा प्रयत्न होता. 2 धावा कंप्लीट होतील. धावफलक जर पाहिले 39 वरती जाऊन पोहोचताना पाहायला मिळतंय. 27 चेंडू शेवटचे शिल्लक आणि 77 धावांची गरज ही मॅच जिंकण्यासाठी आवश्यक. संजय गायकवाड 7 बॉल 15 वरती स्ट्राईक इन वरती आपण पाहतोय उभे आहेत.
39 वरती 4 गडी बाद, 3.3 षटकाचा खेळ संपला. 27 चेंडू 77 धावांची गरज मॅच जिंकण्यासाठी आवश्यक. हो, लेंथ बॉल अगदी आपण पाहतोय ऑन साइडच्या दिशेला खेळायचा होता. बॅट आणि बॉलचा कोणत्या प्रकारचा संपर्क नाहीये. 39 लॉस ऑफ 4 विकेट. षटक क्रमांक 4 मार्गस्थ अगदी आपण पाहतोय. हा चेंडू अगदी आपण पाहतोय चांगला टाकला गेलाय. बॅट आणि बॉलचा पुन्हा एकदा संपर्क नाहीये. चांगली गोलंदाजी प्रज्वल गायकवाड यांची सातत्याने आपण पाहिले या अगोदर देखील. या षटकात देखील कोणताही षटकार खेळू दिला नाही, चौकार खेळू दिला नाही. 39 लॉस ऑफ 4 विकेट. 4थं षटक मार्गस्थ असताना यावेळेला उंची आहे, लांबी थोडीशी कमी पडतीये, परंतु काय ड्रॉप सीमारेषेच्या लगत स्क्वेअर लेगच्या दिशेला. हा झेल निसटला, झेल सटकला. सांघिक धावसंख्या जर पाहिली तर मात्र आपण पाहतोय 40 धावा, 10ची सरासरी राखलीये, 40 बनवल्या गेल्या. 4 ओव्हरचा खेळ संपला. उर्वरित 4 ओव्हरचा खेळ बाकी आहे. फक्त 4 धावांचं षटक टाकलं प्रज्वल गायकवाड यांनी. आणि या जलपानासाठी दिला जातोय कालावधी. ड्रिंकिंग ब्रेक. तुमच्या अनमोल सौजन्याने कोलवडी प्रीमियर लीग 2025 झाली धन्य. जेव्हा लाभले तुमच्या वतीने कोल्ड्रिंक सौजन्य. आपल्या स्पर्धेसाठी कोल्ड्रिंक सौजन्य देणारे माननीय श्री अनिल शेठ पोपळे, समर्थ जनसेट व माननीय श्री विशाल शेठ पोपळे युवा उद्योजक यांचे तमाम आयोजक संयोजकांच्या वतीने हार्दिक आभार, मनपूर्वक धन्यवाद. आमचे SM ऑडिओ यांच्या माध्यमातून मात्र जी केली जाते. जलपानाचा कालावधी संपलाय. ड्रिंकिंग ब्रेक मैदानाच्या आतमध्ये संपलाय. चोवीस चेंडू 76 धावांची गरज मॅच जिंकण्यासाठी आवश्यक. चाळीस धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय. 24 चेंडू 76 धावांची गरज मॅच जिंकण्यासाठी आवश्यक. विजय गायकवाड महत्वाचं षटक हाताळत असताना संजय गायकवाड वरती या संघानं टाकलेला विश्वास शेवटपर्यंत संघाला विजयाकडे घेऊन जाणार का, फार मोठं प्रश्नचिन्ह आहे. क्षमता आहे लढण्याची संजय गायकवाड मध्ये. आणि पहा आक्रमण केलंय, गुडघा टेकलाय, षटकार ठोकलाय. 6 धावा. शिवछत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा. माननीय अजय उंद्रे प्रोप्रायटर चिंतामणी ग्रुप ऑफ कंपनीज यांचा उत्तुंग षटकार. सांघिक धावसंख्या 46. 23 चेंडू 70 धावांची गरज ही मॅच जिंकण्यासाठी आवश्यक.
पुन्हा एकदा फुलटॉस अगदी आपण पाहतोय प्रज्वल चेंडूवरती पोहोचताना पाहायला मिळेल. चांगलं कलेक्शन त्या ठिकाणी मात्र चेंडूचं केलं जाते. जिद्द, हिम्मत, मेहनत, संघर्ष या गोष्टींना क्रिकेटमध्ये फार मोठं महत्व असतं. चिकाटी म्हणजे थांबायचं नाही, झुकायचं नाही, मागं हटायचं नाही. आणि सिंहगड स्मॅशर्स चांगली कामगिरी खऱ्या अर्थानं केलेली आहे. सहजी हा सामना मात्र सोडून देणार नाहीयेत. एक चिवट फलंदाज अगदी आपण पाहतोय त्यांच्याकडे आहे. काल देखील सायंकाळच्या सत्रापर्यंत आपण पाहिलं काय जबरदस्त कामगिरी राहिली सिंहगड स्मॅशरची आणि इथपर्यंत नक्कीच प्रवेश मिळवलाय. त्यामुळं आज फायनलमध्ये पोहोचायचंच हे स्वप्न नक्कीच पाहिलं असेल. फुलटॉस पाठवून दिला सीमारेषेच्या बाहेर. एक उत्तुंग षटकार, 6 धावा. धावफलक या षटकाराच्या साहाय्यानं पुढे जाऊन पोहोचताना पाहायला मिळेल 53 वरती. लॉस ऑफ 4 विकेट. 4.3 षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपताना जो पाहायला मिळतोय. तिसऱ्या पंचांकडे विचारणा देखील केली जाते. हा चेंडू चेक केला जाईल, योग्य होता का. तिसरे पंच त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय कार्यरत आहेत. तिसरे पंच ऍक्टिव्ह. जितू सर आज एका अनोख्या अंदाजामध्ये नक्कीच पाहायला मिळतात. महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध पंच. निर्णय येईन आपल्यापर्यंत, परंतु जितू सरांच्या माध्यमातून आज अष्टविनायकांपैकी या 4था गणपतीचं दर्शन घेण्याचा नक्कीच योग आला. सकाळच्या सत्रात आम्ही ते दर्शन करून आलो. म्हणजे 2 तीर्थक्षेत्र आमच्या तालुक्यातच आहेत त्या ठिकाणी. योग्य चेंडू अगदी आपण पाहतोय, परंतु अतिशय प्रफुल्लित आणि सुंदर वातावरण खऱ्या अर्थानं या परिसरामध्ये आपण पाहतोय. कुणी आल्यानंतर त्याचं मन मात्र रमून जाईल असं खऱ्या अर्थानं तीर्थस्थळ या ठिकाणून अतिशय जवळ आहे. 53, 4 गाड्यांच्या मोबदला. षटक क्रमांक 5 या ठिकाणी या प्रगतीपथावरती जारी आहे. 20 चेंडू 63 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. ओ लॉफ्टेड ड्राईव्ह समोरच्या दिशेला उडवलाय. चांगला प्रयत्न पाहायला मिळाला त्या ठिकाणी जेलसाठी. चांगलं कलेक्शन, चांगलं शतरक्षण त्या ठिकाणी आपण पाहतोय. सांघिक धावसंख्या 54, 19 चेंडू आणि जिंकण्यासाठी 62 धावांची गरज. अगर आप सोचते आप कर सकते तो आप कर सकते, अगर आप सोचते आप नहीं कर सकते तो आप नहीं कर सकते. बी पॉझिटिव्ह रहना पडेगा. क्षमता आहे सिंहगड स्मॅशर्स मध्ये शेवटपर्यंत लढण्याची, संघर्ष करण्याची. 19 बॉल 62. काही फटके सामन्याचं चित्र बदलू शकतात, परंतु ते फटके सीमारेषेच्या बाहेर जाणं गरजेचं आहे. दुसऱ्या बाजूला चांगलं शतरक्षण, चांगली गोलंदाजी रायगड रॉयल्स करत असताना मैदानाच्या आतमध्ये क्वालिफायर 2 मध्ये कोण प्रवेश मिळवणार, येणारा वेळ नक्कीच सांगून जाईल. 18 बॉल 62 आता मॅचचं समीकरण. षटकाची होती समाप्ती. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा खेळ होऊन ही पहा ओहोर संपली. माननीय गोरख पवार, अध्यक्ष छावा संघटना, प्रोप्रायटर चिंतामणी डेव्हलपर्स यांकडून ओहोर संपली. सांघिक धावसंख्या 54, 4 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 18 चेंडू 62 धावांची गरज. ही मॅच जिंकण्यासाठी आवश्यक. पाहायचे कामगिरी यानंतर कशा प्रकारे केली जाते. मनोज पांडे अगदी आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती. 18 चेंडू 62 धावांची गरज.
20.67चा आस्किंग रन रेट, रिक्वायर्ड रन रेट अगदी आपण पाहतोय. प्रति षटक 20 धावा कमीत कमी नक्कीच या बनवाव्या लागतील ही मॅच विजयाकडे घेऊन जाण्यासाठी. आणि हे षटक खूप महत्वाचं असेल मनोज पांडे यांचं. 18 चेंडू 62 धावांची गरज. सिंहगड स्मॅशर्स मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय फलंदाजी करत असताना. आणि बॅटिंग पॉवर प्ले पंच डॅनी सर यांचा इशारा येताना जो पाहायला मिळतो आहे. 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर रायगड रॉयल्स त्यांच्याही 60 धावा धावफलकावरती होत्या. सिंहगड स्मॅशरच्या 54 धावा 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलकावरती आहे. म्हणजे समान मॅच चालू आहे. कुणीतरी एक योद्धा मैदानाच्या आतमध्ये उभं राहणं खूप गरजेचं. क्रायसिस मॅन, संकट योद्धा असावा. आणि खऱ्या अर्थानं तोच खऱ्या अर्थानं विजयाकडं संघाला घेऊन जाऊ शकतो. 54 लॉस ऑफ 4 विकेट. 18 चेंडू 62 धावांची गरज. लढत रंगताना आपल्याला पाहायला मिळेल शेवटपर्यंत. या षटकावरती बरेच काय डिपेंड आहे. या षटकावरती बरेच काय अवलंबून आहे. ओ चांगला चेंडू त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय. बॅटची कडा निश्चित लागली होती. समोरच्या दिशेला उडवायचा होता फटका अगदी आपण पाहतोय. लॉंग ऑनच्या दिशेला खेळायचा होता. पहिला चेंडू मनोज पांडे यांनी निर्धाव टाकलाय. चांगला परफॉर्मन्स राहिलाय मनोज यांचा देखील या संपूर्ण स्पर्धेमध्ये अगदी आपण पाहतोय. डॉट बॉल प्रस्तुत केला. 17 बॉल 62 या मॅचचं समीकरण. आस्किंग रन रेट वाढत चाललाय. फुल टॉस आणि पाठवून दिला स्क्वेअर लेग बाउंड्री लाईन सीमा रेषेच्या बाहेर षटकारासाठी 6 धावा. स्कोर कार्ड 60 वरती जाऊन पोहोचताना पाहायला मिळतंय. 16 बॉल 56 या मॅचचं समीकरण तयार होत असताना आस्किंग रन रेट 21चा आपल्याला पाहायला मिळतोय. 16 बॉल 56 धावांची गरज. मॅच जिंकण्यासाठी आवश्यक 60 धावा 4 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. पुन्हा एकदा आकाशाचे वेध. शतरक्षक चेंडूच्या खाली अगदी आपण पाहतो आहे. काय ड्रॉप 2 धावा त्या ठिकाणी कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळतील. 62 धावा धावफलकावरची. 15 चेंडू 54 धावांची गरज. ही मॅच जिंकण्यासाठी आवश्यक. लास्ट 15 बॉल 54 रिक्वायर. 15 चेंडू आणि जिंकण्यासाठी 54 धावांची गरज. संजय गायकवाड 18 बॉल 37. मोठा विश्वास संघानं टाकला असेल संजय गायकवाड वरती. लढण्याची फार मोठी क्षमता आहे. संघर्ष करण्याची फार मोठी ताकद आहे संजय गायकवाडकडे. ओ संजय गायकवाड आपल्या टप्प्यात आल्यावरती आपण कार्यक्रम करतो. ठोकलाय एक शानदार षटकार. 6 धावा. शिवछत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा. माननीय अजय उंद्रे प्रोप्रायटर चिंतामणी ग्रुप ऑफ कंपनीज यांचा युवक शक्ती खूप महत्वाची असते. त्यामध्ये आमचे स्वप्नील उंद्रे असतील. आयोजनामध्ये अगदी आपण पाहतोय दत्ता मरबे असतील. त्याचबरोबर महेश उंद्रे असतील. त्यांचा संपूर्ण मित्रपरिवार असेल. यांनी केलेलं हे कोलवडी प्रीमियर लीगचं आयोजन गाव स्तरावरती एक दर्जेदार आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय. KPL 2025चं 5वं पर्व आहे. 14 बॉल 48 धावांची गरज. इलिमिनेटर राऊंड मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. लोअर फुल टॉस. गुडघा तर टेकवला होता. शतरक्षक डीप मधून चेंडूवरती. 1-2 कॅच ड्रॉप. कॅचेस विन द मॅचेस. झेल खूप महत्वाची असतात. सांघिक धावसंख्या 70. कॅच ड्रॉप होताना पाहायला मिळत आहेत. 20 चेंडू 45 वरती संजय गायकवाड नाबाद आहे. जीवनदानाचा फायदा उठवला जाणार का? जीवनदान देणं खूप महागडं ठरतं मित्रांनो. कित्येक वेळेला आपण पाहिलेलं आहे. जीवनदान दिल्यानंतर अनेक खेळाडूंनी कारनामा करून दाखवलेला आहे. 2011चा विश्वचषक आठवला. सचिन तेंडुलकर यांना 4 ते 5 जीवनदानं दिली होती आणि त्यानंतर मात्र पाकिस्तान संघाला आपला बोरी बिस्तारा आवळून घरी परतावं लागलं होतं.
जीवनदान देणं खूप कठीण असतं. अगदी आपण पाहतोय मित्रांनो, जीवनदान संजय गायकवाडला दिलं गेलंय. सांघिक धावसंख्या जर पाहिली तर मात्र 71 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 12 बॉल 45 या मॅचचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये 22.5चा रिक्वायर्ड रन रेट, आस्किंग रन रेट अगदी आपण पाहतोय. लढत रंगेल, सामना रंगताना पाहायला मिळेल. या षटकावरती बरंच काय डिपेंड आहे, या षटकावरती बरंच काय अवलंबून आहे. 12 चेंडू 45 धावांची गरज, मॅच जिंकण्यासाठी आवश्यक. या षटकात किती धावा येतात, शेवटच्या षटकात किती धावा शिल्लक ठेवला जात आहे, खूप महत्वाचं. विझण्याची तमानं बाळगता पेटण्याचे धैर्य दाखवणारे दिवेच खऱ्या अर्थानं तुफानाचा सामना करू शकतात. वादळ येतात, वादळ जातात, परंतु वातावरणात काहीतरी अकराळ विक्राळ बदल घडून वादळ परततात. आज वादळ आमने सामने धडकताना आपण पाहतोय. सिंहगड स्मॅशर विरुद्ध रायगड रॉयल्स यांच्यातील रंगलेली मॅच. 12 चेंडू 45 धावांची गरज. बॉलर बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होताना पाहायला मिळेल. विजय गायकवाड महत्वाचं षटक टाकण्यासाठी सज्ज. 12 बॉल 45 या षटकावरती बरंच काय अवलंबून आहे. सन्माननीय कुमारप्पा यांचं मनापासून हार्दिक स्वागत आणि त्याचबरोबर सन्माननीय बाबा शितोळे आपणही उपस्थित झालात, आपलं देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. 71 लॉस ऑफ 4 विकेट, षटक क्रमांक 7 या ठिकाणी मार्गस्थ आहे. झुंजार लढवई आमने सामने, त्यांच्यातील झुंज क्रिकेट रसिक पाहत आहेत. या सामन्यांचा आनंद क्रिकेट रसिक घेत आहेत. ओ हा चेंडू फ्रंट फुट वरती येऊन ऑन साइडच्या दिशेला खेळायचा होता. बॅट आणि बॉलचा कोणत्या प्रकारचा संपर्क नाहीये. शेवटचे 10 चेंडू आणि जिंकण्यासाठी 45 धावांची गरज. क्रिकेट खेळ जोपर्यंत शेवटचा चेंडू पडत नाही तोपर्यंत या खेळाची भविष्यवाणी करणं खूप कठीण असतं. अगदी आपण पाहतोय सामना रंगताना पाहायला मिळतोय. 10 बॉल 45 या सामन्याचं समीकरण आहे. नो बॉल, पंच जितू सर यांचा इशारा येताना जो पाहायला मिळतोय. सांघिक धावसंख्या एका धावेच्या साहाय्यानं पुढे जाऊन पोहोचताना पाहायला मिळेल. 72 वरती 10 चेंडू 44 धावांची गरज. ही मॅच जिंकण्यासाठी आवश्यक. ताकद आहे लढण्याची संजय गायकवाड मध्ये. 24 बॉल 46 वरती नाबाद खेळतोय. फुलटॉस पाठवून दिला, फलंदाज जोशात, चेंडू जातोय उसात. एक उत्तुंग गगनभेदी षटकार. 6 धावा. शिवछत्रपतींचा छावा, मिळाल्या 6 धावा. माननीय अजय उंद्रे प्रोप्रायटर चिंतामणी ग्रुप ऑफ कंपनीज यांचा उत्तुंग षटकार. याच बरोबर अर्धशतक देखील पूर्ण करतोय संजय गायकवाड. 25 चेंडू 52 धावांवरती नाबाद. जिंकण्यासाठी 9 चेंडू 38 धावांची गरज. जिंदगी है तो ख्वाब है तो रास्ते है तो मंजिल है तो दिक्कत है और दिक्कत है तो मैं संजय गायकवाड होना. पुन्हा एकदा आक्रमण केलंय. ओ काय ड्रॉप आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर. बॅक टू बॅक सिक्सर. 6 धावा. शिवछत्रपतींचा छावा, मिळाल्या 6 धावा. माननीय अजय उंद्रे प्रोप्रायटर चिंतामणी ग्रुप ऑफ कंपनीज यांचा उत्तुंग षटकार. संजय गायकवाड नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये घोंगावताना आपण पाहतोय. हे वादळ जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये आहे मोठी क्षमता आहे संघाला विजयाकडे घेऊन जाण्याची. हो समोरच्या दिशेला फटका खेळला. अगदी आपण पाहतोय चांगलं कलेक्शन आहे. सांघिक धावसंख्या पुढे जाऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळेल. 84 वरती धावफलक आहे. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 7 चेंडू 32 धावांची गरज. मॅच जिंकण्यासाठी आवश्यक. हा शेवटचा चेंडू या षटकातील खूप महत्वाचा असेल. किती धावा या शेवटच्या चेंडूवरती येत आहेत. 7 चेंडू 32 धावांची गरज. 84 वरती 4 गडी बाद आहेत. क्वालिफायर 2 ची लढत ही मॅच संपल्याबरोबर लगेच चालू होईल. पन्हाळा पॅन्थर्स आपण सज्ज राहायचे. लगेच क्वालिफायर 2 चा टॉस संपन्न होईल ही मॅच संपल्याबरोबर. नो बॉल
त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय एक एक्स्ट्रा स्कोर कार्ड बरोबर जोडली जाईल. सांघिक धावसंख्या 85 धावा, 7 चेंडू 31 धावांची गरज. विजय गायकवाड महत्वाचं षटक अगदी आपण पाहतोय हाताळत असताना. 7 चेंडू जिंकण्यासाठी 31 धावांची गरज. या शेवटच्या चेंडूवरती या षटकातील काय होणार आहे खूप महत्वाचं असेल. शेवटच्या षटकात किती धावा शिल्लक ठेवला जात आहे खूप महत्वाचं आहे. सिंहगड स्मॅशर्स 85 वरती 4 गडी बाद. विजय गायकवाड यावेळेला आकाशाचे वेद. शतरक्षक डीप मधून चेंडूवरची चांगला प्रयत्न त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. सांघिक धावसंख्या जर पाहिली 86 धावा, 15 धावा विजय गायकवाड यांनी खर्च केला या षटकामध्ये. आणि आता मॅचचं समीकरण जर पाहिलं आता 6 चेंडू शेवटचे शिल्लक असतील आणि 6 चेंडू मध्ये 30 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी आवश्यक. लास्ट 6 बॉल 30 रिक्वायर. सिंहगड स्मॅशर्स विरुद्ध रायगड रॉयल्स. पन्हाळा पॅन्थर्स आपण रेडी राहायचंय. हे 6 चेंडू टाकून झाल्याबरोबर आपण क्वालिफायर 2 चा टॉस संपन्न करणार आहोत. पन्हाळा पॅन्थरचा संघनायक आपण रेडी राहायचा आहे. लास्ट 6 बॉल 30 रिक्वायर. एलिमिनेटर राऊंड अगदी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. मनोज पांदे महत्वाचा षटक हाताळत असताना संजय गायकवाड एका बाजूला एक मॅरेथॉन इनिंग साकारतो आहे. परंतु आपल्या संघाला विजयाकडे घेऊन जाणार का फार मोठं प्रश्नचिन्ह समोर मात्र आहे. क्षमता आहे लढण्याची, क्षमता आहे संघर्ष करण्याची. संजय गायकवाड मध्ये स्ट्राईक स्वतःकडे ठेवली आहे. 6 बॉल 30 धावांची गरज. पहिल्या 2-3 चेंडूवरती आक्रमक स्फोटक फटके आले तर सामन्याचा कल पूर्णपणे बदलताना आपल्याला पाहायला मिळेल. परंतु जर तर हे विषय क्रिकेटमध्ये चालत नाहीयेत. चांगला चेंडू ऑन साइडच्या दिशेला अगदी आपण पाहतोय खेळून काढला. पहिला चेंडू निर्धाव डॉट येताना पाहायला मिळतोय. 5 चेंडू आणि 30 धावांची गरज. प्रत्येक चेंडूवरती षटकार ठोकावं लागेल आता ही मॅच जिंकण्यासाठी सिंहगड स्मॅशर्सला. संजय गायकवाड मोठ्या अपेक्षा असतील संजय गायकवाड कडून. 5 बॉल 30 आणि पहिला तर ठोकलाय स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून. षटकार 6 धावा 92 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. मिळाल्या 6 धावा. माननीय अजय उंद्रे प्रोप्रायटर चिंतामणी ग्रुप ऑफ कंपनीज यांचा उत्तुंग षटकार. 4 चेंडू 24 धावांची गरज. 4ही चेंडूवरती 4 षटकार ठोकावे लागतील. संजय गायकवाड एका बाजूला लढताना पाहायला मिळतोय. हा फटका थोडासा मिस टाइम आपल्याला पाहायला मिळतोय. याचबरोबर आशा उंचावतायत आता रायगड रॉयल्स टीमच्या. 3 चेंडू 24. अवांतर धावा आल्या नाही तर कठीण आहे हा सामना. आता एक्स्ट्राची वाट पाहावी लागेल. पुन्हा एकदा आक्रमण. स्क्वेअर लेग बाउंड्री सीमारेषा पार. खणखरीत षटकार. शिवछत्रपतींचा छावा. मिळाल्या 6 धावा. माननीय अजय उंद्रे प्रोप्रायटर चिंतामणी ग्रुप ऑफ कंपनीज यांचा उत्तुंग षटकार. 98 लॉस ऑफ 4 विकेट. 2 चेंडू 18 धावांची गरज. आणि या वेळेला लीडिंग एज लागली आहे. यष्टिरक्षकांना आपलं काम चोखरित्या बजावलं. 33 चेंडू 71 धावांची खेळी. मॅच मध्ये मित्रांनो काही घडो परंतु संजय गायकवाड यांचा खेळ आवडला असेल तर त्याच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या आपण वाजूया. 71 धावांची महान खेळी संघासाठी मात्र संजय गायकवाड यांची. जबरदस्त खेळ संजय गायकवाड यांचा. तुम्ही हारलात याला महत्व कधीच राहत नाही. तुम्ही कसे हारलात या गोष्टीला खूप मोठं महत्व राहतं. अगदी आपण पाहतोय संघर्ष असा करा की जिंकणारा संघ देखील स्वतःहून म्हटला पाहिजे की आयुष्यातील हा सगळ्यात कठीण खेळ होता. तो संघर्ष सिंहगड स्मॅशर्स मैदानाच्या आतमध्ये करत असताना
संजय गायकवाड जबरदस्त खेळ साकारला. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो आहे. आणि आता शेवटचा एक चेंडू, तब्बल 18 धावांची गरज, 98 वरती धावफलक मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय पोहोचलं जात आहे. चांगला चेंडू आणि याचबरोबर क्वालिफायर 2 मध्ये प्रवेश मिळवलाय रायगड रॉयल्स. जबरदस्त खेळ केला आणि क्वालिफायर 2 ची लढत खेळण्यासाठी सज्ज. क्वालिफायर 2 ची लढत पन्हाळा पॅन्थर्स आणि त्यांच्या विरोधात रायगड रॉयल्स. दोन्ही कॅप्टनला विनंती आहे आता आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये, टॉस बॉक्समध्ये त्या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे. आणि या सामन्याचा प्लेअर ऑफ द मॅच प्रज्वल गायकवाड. 17 बॉल 34 धावांची खेळी, 2 षटकं टाकली, 13 धावा खर्च केल्या, 3 महत्वपूर्ण विकेट घेतल्या. प्रज्वल गायकवाड प्लेअर ऑफ द मॅच. टॉस झाल्यानंतर ब्रेक दिला जाईल थोडासा. कंटिन्यू मॅच तुम्हाला खेळावी लागते. किती वेळाचा ब्रेक असेल जितू सर? 10 मिनिटं त्या ठिकाणी फक्त विश्रांती असेल, कारण की कंटिन्यू मॅच तुम्हाला खेळावी लागते. परंतु टॉस होणार आहे, नाणेफेक होणार आहे, त्यासाठी कॅप्टननी या ठिकाणी टॉस बॉक्समध्ये यायचे. रायगड रॉयल्स, चला कॅप्टन, टॉस झाल्यावरती 10 मिनिटाची विश्रांती दिली जाईल तुम्हाला. रायगड रॉयल्स कॅप्टन चला आणि पन्हाळा पॅन्थर्स कॅप्टन चला. प्रज्वल गायकवाड आहे प्लेअर ऑफ द मॅच. चांगला अष्टपैलू तो दाखवलं प्रज्वल यांनी. चला प्रज्वल, आपल्याला विनंती आहे हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी आपण या ठिकाणी उपस्थित राहावं. आणि त्याचबरोबर दोन्ही कॅप्टन पुढे पन्हाळा पॅन्थरचे कॅप्टन आहेत का? पन्हाळा पॅन्थर्स आपण टॉस बॉक्स मध्ये यावं. रायगड रॉयल चला, टॉस करतोय आपण. पन्हाळा पॅन्थर्स कॅप्टन पुढे, कॅप्टन पन्हाळा पॅन्थर्स. चला टॉस करूयात. रायगड रॉयल्स कॅप्टन चला.